सुखाचा विसार पाडी माझा तरीच हा जीवा सुख पावी माझा तरीच हा जीवा सुख पावी माझा बरवे केशी राजा कळाले ठाव देई चित्ता राखे पायापासी ठाव देई चित्ता राखे पायापाशी सकळ वृत्तीशी अखंडित आस भये चिंता लज्जा काम क्रोध आस भये चिंता लज्जा काम क्रोध तोडावा संबंध याचा माझा मागणी ती कहीची आहे आता मागणी ती कहीची आहे आता नाममुखी संत संग दे तो का म्हणे नको वर पंग देवा तो का म्हणे नको वर पंग देवा घे माझी सेवा भाव शुद्ध तरीच हा जीव सुख पावे माझा तरीच हा जीव सुख पावे माझा बरवे केशी राजा कळवाले विठ्ठला विठ्ठला समचरण सरोजम सांद्रणीला भुदाभा जगणनि हित पाणी मंडन मंडणाना तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्र सधा धवल हासं विठ्ठलं पांडुरंगा Panduranga
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्याच्या करण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा वाजो ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी विकला कुसरे काही चणीण बोलत वचन अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आसा पुरवावी मंगल भवन अमंगल हारी तव शरत अजिर बिहारी जग मंगल गुण राम के मुक्ति धन धर्म के धन जग मंगल गुण राम
जगमंगल गुण ग्राम की रामा दिये मुकुति धन धर्म की धामा यम प्रवर्जंत मनपेत कृत्यम द्वैपायन विरह कातार जोहव पुत्रेति तन्मया तरुभिणेदो स्तम सर्वभूत हृदय मुनिमानतोस्मि सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। देवा तैसा करी उपकार, देवा तैसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज तरीचा हा जीव सुख पावे माझा बरवे केशी राजा कळाले। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगमान्य संत मान्य ईश्वर मान्य जगतांचे गुरु चराचरांचे गुरु स्वराज्य निर्मित छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु ज्यांनी कधी केला नाही परमार्थाचा आळस तेच वंदनीय जगद्गुरु तुकोबराय झाले वारकरी संप्रदायाचे कलश कलशस्थानी शोभणारे श्रीमान श्री संत देहू निवासी वैकुंठवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा। हा ज्यांच्याकडे विवेक आहे आणि वैराग्य सुद्धा आहे असे कलशस्थानी शोभणारे जगद्गुरु तुकोबराय। कधी कधी काहींकडे नुसता वैराग्य असतं विवेक नसतो म्हणून ती वैराग्य टिकत नाही। त्यासाठी विवेकासहित जे वैराग्य आहे ते टिकल्याशिवाय राहत नाही। म्हणून तुकोबरायांच्या बाबतीत विचार केला तर धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा, अग्नी एकीकडे आणि तुकोबरायांचं वैराग्य एकीकडे। हो अशा पद्धतीने विवेकासहित वैराग्याचे बल धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा असे मूर्तिमंत जगद्गुरु तुकोबराय पाचवा वेद निर्माते यांचा या ठिकाणी सेवेकरिता निवडलेला अभंग असून 5 चरणाचा आहे आणि मागणी पर प्रकरणातील आहे। विठ्ठला विठ्ठला तुकोबरायांकडे विवेकही होता आणि वैराग्यही होतं म्हणून वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ते झाले कलशस्थानी आज शोभणारे ते झाले। कारण श्रीमद भागवत कथेमध्ये सुद्धा वर्णन येतं। हा भक्ती कधी कधी असते परंतु वैराग्य नसतं। ज्यावेळेस भक्ती देवीचा जन्म द्रविड देशामध्ये झाला, कर्नाटकामध्ये ती मोठी झाली, महाराष्ट्रामध्ये तिला समाधान वाटलं, गुजरातमध्ये तिची अवहेलना झाली, तेव्हा ती रडू लागली आणि रडत असताना वृंदावनामध्ये गेल्याच्या नंतर भक्तीला समाधान वाटलं, भक्तीत सुद्धा तरुण झाली पण ज्ञान आणि वैराग्य तसेच तिचे वृद्ध राहिले। हा वृद्ध राहिल्याच्या नंतर तिला वाईट वाटलं। कोणत्या आईला सुख वाटेल जिचे तरुण मुलं म्हातारे झाले आणि आई तरुण, तिला सुख वाटेल का? नाही। त्याहो रात्र चिंता करायची, ती चिंता करत असायची, रडत असायची म्हणून ती वृंदावनामध्ये गेली तरी तिला सुख भेटलं नाही, समाधान भेटलं नाही। ज्यावेळेस नारद महर्षी त्रैलोक्याची यात्रा करत होते, मृत्यूलोकामध्ये आले, तीर्थयात्रा करायला गेले, म्हणून त्या ठिकाणी तीर्थयात्रा करत असताना त्या ठिकाणी फिरत फिरत वृंदावनामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी यमुना मैयाला प्रणाम केला, यमुना मैयाचं दर्शन घेतलं, स्नान केलं आणि तीर्थ घेतलं। मिठी रस शे भरियोडी राधा राणी लागी जिंदगानी लागी म्हणे खारो खारो जमुनाची रोपणी लागी मिठी रस शे भरियोडी राधा राणी लागी जिंदगानी लागी म्हणे खारो खारो जमुनाची पाणी लागी पाणी लागे पाणी लागे। मिठी
राधा राणी लागे, म्हणे खारो खारो जमुनाजी को पाणी लागे. त्या ठिकाणी तीर्थ घेतलं, जमुनाजीचं पाणी खारं खारं लागलं, पण राधाजीचं नाम प्यारं प्यारं लागलं. जय श्री राधे राधे श्याम. अशा पद्धतीने त्या ठिकाणी भगवंताच्या राधेच्या नावामध्ये फार गोडवा आहे. मिठे रसशे भरी एवढे, म्हणजे साखरेपेक्षा गोड राधाजीचं नाम आहे. राधाजी जय श्री राधे म्हटलं तरी श्री शुकाचार्यांना समाधी लागत असते. म्हणून त्या ठिकाणी महाराज अशा पद्धतीने ते तीर्थ घेतलं आणि आमचे नारद महर्षी हरिक्षेत्रम कुरुक्षेत्रम करत वृंदावनातून त्या ठिकाणी यमुना मैयाचं तीर्थ घेऊन परत फिरले. फिरत असताना अनेक अशा स्त्रियांचा घोळका त्यांना दिसला आणि दिसल्याच्या नंतर एक स्त्री रडत होती, तरुण होती, युवती होती आणि रडत असताना अनेक स्त्रिया म्हणजे त्या सरिता होत्या, त्या नद्या होत्या आणि त्या नद्या त्या स्त्रीचं शांतवण करत होत्या. कुणाचं भक्तीचं शांतवण करत होत्या. कुणी तिचे डोळे पुसत आहे, कुणी तिच्या केसावरून हात फिरवत आहे, कुणी डोक्यावरून हात फिरवत आहे, कुणी तिला वारा घालत आहे, तिच्या दुःखाचं शांतवण करत आहेत. जसं एखाद्या माऊलीला दुःख झाल्याच्या नंतर अख्ख्या गावातल्या माऊल्या जमतात आणि त्या ठिकाणी त्या माऊलीचं शांतवण करत असतात, समाधान करत असतात, सांगत असतात बाई चिंता करू नको, रडू नको, आम्ही आहोत तुझ्या बरोबर, तुझ्या सुखदुःखामध्ये आम्ही बरोबर आहोत, असं त्या भक्तिदेवीला म्हणत होत्या. त्यावेळेस त्या ठिकाणी नारदजींचं लक्ष गेलं. नारदजींना वाटलं सर्व स्त्रिया आहेत, आपण जावं की काय. 2 पाऊल नारदजी पुढे गेले आणि परत विचार केला, सर्व स्त्रियांचा त्या ठिकाणी मेळ आहे, आपण एकटेच पुरुष आहोत, एकटे पुरुष त्यांच्यामध्ये जर आपण गेलो तर एखाद्या स्त्रीने जर आपला अपमान केला, अहो आमच्या स्त्री राज्यामध्ये तुमचं पुरुषांचं काय काम. असा जर प्रश्न केला तर काय उत्तर देणार. म्हणून नारद महर्षी मनाशी विचार केला. नारद महर्षी परत फिरले. परत फिरल्याच्या नंतर भक्तिदेवीचं लक्ष गेलं. भक्तिदेवीने आवाज दिला, भो भो साधु क्षणं तिष्ठा मचिंता मपिनाशया. ओ साधू महाराज जी रुक जाइए रुक जाइए महाराज जी. भक्तिदेवी उठली आणि धावत पळत महाराजींपर्यंत आली. आल्याच्या नंतर प्रणाम केला. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्वदर्शनाः. मगापेक्षिता पुले तेही सांगतील पुशिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पाणय. प्रणाम केला. प्रणाम केल्याच्या नंतर नारदजींनी प्रश्न केला, काशीतून कहा से आई हो तुम. असं म्हटल्याच्या नंतर तिने सांगितलं, माझा जन्म द्रविड देशामध्ये झाला, कर्नाटकामध्ये वाढले, महाराष्ट्रामध्ये समाधान वाटलं आणि गुजरातमध्ये माझी अवहेलना झाली म्हणून इथे आले. मलाच तर समाधान वाटलं, पण माझे जे वृद्ध झालेले मुलं आहेत ना, अहो भक्तिरीती ख्याता, माझे जे वृद्ध मुलं आहेत ते काय अजून असणारे शुद्धीवरती आलेले नाहीत, बेहोश आहेत. तुम्ही संत आहात. संत आणि भगवंत हे वेगळे नाही. जेवढी भगवंताकडे कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे, ती संताकडे सुद्धा कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे. मी ऐकलेलं आहे म्हणून तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे. तुम्ही माझ्या मुलाचे असणारे खरोखर बेशुद्ध झालेले मुलं शुद्धीवरती आणू शकता, ही सामर्थ्य तुमच्याकडे आहे. माझी विनंती आहे. त्या ठिकाणी भक्तिदेवी रडत होती. रडत असताना साधू महाराज त्या ठिकाणी नारदजी म्हटले, ठीक आहे, नारायण 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 श्रीमन नारायण 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 नारायण
जोरदार टाळ्या. न सांगता करी सर्व काम, न सांगताच वाजवत जा. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी भक्ती देवी त्या ठिकाणी आली आणि रडू लागली. रडत असताना नारदजीने विचारलं, भक्ती देवी रडू नका, मी प्रयत्न करतो. त्या ठिकाणी नारदजी भक्ती देवीच्या पुत्राच्या कानापाशी गेले आणि त्या ठिकाणी वेदांताचे श्लोक त्या ठिकाणी म्हटले, विष्णू सहस्रनाम म्हटले. यशस्वर्ण मात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. विष्णू सहस्रनामाचे पाठ केले, गीतेचे पाठ केले, त्या ठिकाणी वेदाचे पाठ पडविले, परंतु शुद्धीवरती आल्यासारखे झाले. श्वास घेतला आणि पुन्हा मूर्छित झाले. पुन्हा भक्ती देवी रडू लागली. कारण ज्ञान आणि वैराग्य हे भक्ती देवीचे कोण आहेत? पुत्र आहेत. म्हणून महाराज सांगतात, नुसती कोरडी भक्ती देवाला आवडत नाही. तुम्ही आम्ही जरी भक्ती करत असलो तरी ज्ञान आणि वैराग्य जर नसल तर भक्ती लई दिवस तिथं राहत नाही. म्हणून तर माणसं पंढरपूरच्या वारीला आलं की माईसाहेब मला पण वाटतंय माळ घालावा. म्हटलं का असं वाटतं? काय चावानाच गेलं म्हणे, आता दात पार खलास झाले. मग त्या ठिकाणी ठीक आहे, नका का चावाना, इकून तिकून माळ घातली. घातल्याच्या नंतर घरी आले. घरी आल्याच्या नंतर माई म्हटली वयाचं जागरण गोंधळ आहे. तिथं 2 मेंढ्या आहेत. म्हणजे कळलं ना तुम्हाला? कळलं. 2 मेंढ्याचं जागरण आहे. मग काढली की माळ, परत गाठ पडली. मी म्हटलं माळ कुठं गेली? काय माय लय पाहुण्यांनी आग्रहच केला, खूप आग्रह केला, त्यामुळं नाईलाजाने काढावाला लागली, है का नाही? मग याला म्हणतात क्षणिक वैराग्य. म्हणून ज्ञान आणि वैराग्य जे आहे ना, हे भक्तीचे पुत्र आहेत महाराज. आणि जिथे भक्तीचे पुत्र आहेत तिथेच भक्ती राहत असते. जिथे आईचे लेकर आहेत तिथंच आई राहत असते. म्हणून एवढं आईचं प्रेम असतं. म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा भक्ती करत असताना ज्ञान आणि वैराग्य यांचं पण संगोपन आपण केलं पाहिजे, तर भक्ती देवी टिकून राहत असते. भक्ती देवी नाराज झाली. भक्ती देवी रडतच होती. नारदजीने सांगितलं, देवी तुम्ही चिंता करू नका. वृथा खेद शिवाले आहो चिंता तुरम कथा. तुम्ही अजिबात चिंता करायची नाही. भगवंताचं नामचिंतन करायचं. मी अख्ख्या साऱ्या पृथ्वी तलावरती हिंडेल, पण भक्ती देवी तुमचं स्थान प्रत्येकाच्या मनामध्ये मी तुमची स्थापना करील असा शब्द दिला. आणि उत्तर दिशेला नारदजी निघाले. तेवढ्यामध्ये आकाशवाणी झाली, नारदजी किसी संत के पास जाइए, सत्कर्म करिए. नारदजी म्हटले वेदाचे पाठ सत्कर्म नाहीये का? गीतेचे पाठ सत्कर्म नाहीये का? विष्णू सहस्रनामाचे पाठ सत्कर्म नाहीये का? तरी नारद महर्षी निघाले. चला आकाशवाणी म्हणते तर ब्रज की नंद लाला राधाजी की सावरिया सब दुख जब तेरा नाम लिया. ब्रज के लाला राधाजी की सावरिया सब दुख जब तेरा नाम लिया. मीरा गिरिधाम
हो ब्रज की नंद लाला राधा जी की सावरिया सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया. हा महाराज त्या ठिकाणी भक्ती देवीला उदाहरण दिलं. मीराजीच्या बापाने राणाने विष प्यायला दिलं होतं, पण माझ्या मीराजीने भगवान कृष्ण कन्हैयाचं नाव राम रतन धन पायो रात्रंदिवस भगवान कृष्ण कन्हैयाचं नाव घेत होत्या. म्हणून मीराजीला विषाचा प्याला राणाजीने दिला. आपल्या पत्नीकडे राणी साहेबाकडे जा, मीराजीला हा विषाचा प्याला दे. का? पोरगी मोठी झाली, मंदिरामध्ये जाती, भजन करती, नाचती, विना गळ्यामध्ये घेती, हे बरं नाही. मी राजा आहे, माझ्या प्रतिष्ठेला कलंक लागेल. म्हणून त्या ठिकाणी सगळ्यात रामबाण उपाय हे विषाचा प्याला तिला दे. ज्यावेळेस विषाचा प्याला राणाजीच्या पत्नीने घेतला राणी साहेबाने आणि मीराजी समोर ठेवला, अंतकरण भरून आलं. आता काय करावं? या ठिकाणी पतीचं ऐकावं का पुत्रीचं ऐकावं? आता पती धर्म निभावणं माझ्यासाठी योग्य आहे. म्हणून तो विषाचा प्याला असताना मीराजी पुढे ठेवला. मीराजीने तो विषाचा प्याला ग्रहण केला. ग्रहण केल्याच्या नंतर तिच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही. सगळं विष भगवंताने ग्रहण करून घेतलं आणि मीराजीला काही सुद्धा झालं नाही. म्हणून व्रज की नंदलाल राधा जी की सावरिया सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया. व्रज की नंदलाल राधा जी की सावरिया सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया. मीराजीने भगवान कृष्ण कन्हैयाचं नाव घेतलं होतं. म्हणून कातीच्याकडे सुद्धा वैराग्य होतं. माझे तुकोबरे म्हणजे वैराग्याची मूर्ती, मंत पुतळे म्हटल्या जातं. म्हणून अशा जगद्गुरु तुकोबऱ्यांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. आज जागरचा दिवस आहे. आज आपल्याला जागर करायचा आहे. चिर करा नाही तर फिर करा. 1 वाजेपर्यंत सुट्टी नाही. विठ्ठल विठ्ठल प्रपंचामध्ये रात्रभर दारं धरायचे म्हटलं तरी कंटाळतात का तुम्ही? नाही ना. मग आजच्या दिवस आपण कीर्तन करूया. 2-4 तास चालेल का? भाऊ चालेल म्हणतात. पण रवी महाराज म्हणते डबल पाकिट द्या. त्यांचं सोडून द्या, त्यांचं नाव घेतलं. विठाला विठाला कारण तुम्ही ओव्हर टाइम ड्युटी केल्याच्या नंतर ओव्हर टाइम पगार. हा आता परमार्थ असं म्हणतात महाराज मंडळी बरं का. म्हणजे नाव नाही घेत आता तुम्ही, तिथं जाऊन खुळ करता नाहीत. विठाला 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 विनोदाचा
भाग सोडून द्या, सगळे आमचे प्रेमाचे माणसं आहेत या ठिकाणी. खरोखर महाराष्ट्रातील नामांकित आमचे असणारे भजन सम्राट झुका गुरुजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य गायन सम्राट मृदंग सम्राट रवींद्र महाराज तवले हे उपस्थित आहेत. गायन सम्राट या ठिकाणी महाराष्ट्रातील नामांकित आमचे विलास महाराज यादव हेही उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील नामांकित मृदंगाचार्य तबलजी या ठिकाणी आपले महावीर महाराज घुले महाराज हेही उपस्थित आहेत. गोड अशी पेटीचं साथ देणारे आमचे या ठिकाणी गहिनीनाथ भाऊ हे उपस्थित आहेत. आदरणीय आमचे अस्तरे सुतार महाराज हे सुद्धा उपस्थित आहेत. आदरणीय आमचे महादेव मेहर महाराज हे सुद्धा उपस्थित आहेत. विनयकरी आमच्या अस्तऱ्या वहिनीसाहेब ह्या सुद्धा विनयची ड्युटी करतात. आदरणीय आमचे चौबदार महाराज हे दरवर्षी या ठिकाणी सेवा घेतात. या ठिकाणी आमची सिद्धी चोपदार आणि राधा गोड अशा ह्या लेकरं चोपदार झाले, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. हां, आणि या ठिकाणी अर्पिता, तशीच राधा दिदी महाराज, तशीच ऋषी दिदी महाराज, तशीच वैष्णव दिदी महाराज, तशीच ज्ञानेश्वरी दिदी महाराज, ज्योतिताई महाराज, वंदाताई महाराज, सगळे महाराज करून टाकू, आपल्याला कमीच नाही महाराजांना. हां, हे गोड लेकरं असणारे पाऊले खेळतात, कंटाळत नाही, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. मृदंग महर्षी या ठिकाणी ज्यांचं महाराष्ट्रभर नाव आहे आमच्या असणारे आदरणीय केशव महाराज गुरुजी जगदाळे गुरुजी यांचे आदरणीय शिष्य या ठिकाणी रोहित महाराज बडेकर खूप गोड असा मृदंग वाजवतात, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. डबल लय घाम निघतो त्यांचा, डबल टाळ्या वाजव. हा, तसेच आमचे या ठिकाणी आदरणीय शूटिंगवाले जी वारकरी चॅनल ती पण मृदंग महर्षी आहेत बरं का. कलाकारांना कमी नाही आपल्याकडं, कारण बिचारे आपणही त्यांनी हाक मारले की धावत जातो, तेही बिचारे आपण आवाज दिला की येतात. काय नाव? आदरणीय आमचे विशाल महाराज मृदंगाचार्य आणि जी वारकरी चॅनल आहे त्यांचं, आणि या ठिकाणी त्यांची सुद्धा गोड अशी सेवा आहे, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. आमच्या महिला मंडळासाठी पुरुष मंडळाने जोरदार टाळ्या वाजवायच्या, आणि पुरुष मंडळासाठी आमच्या आदरणीय महिला मंडळाने जोरदार टाळ्या वाजवायच्या. हा, विनयकरी, टाळकरी, अन्नदाते या ठिकाणी देणगी दाते सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या आणि कीर्तनाला सुरुवात. सिस्टीमवाले दादा आमचे माऊली मंडप गोड अशी सिस्टीम आहे, पण वेळ कमी, त्यांच्याकडे लावून दिलं की चुटकून पळून देतात मागून. हा, पण गोड अशी त्यांची सिस्टीम आहे, त्यांच्यासाठी माऊलींसाठी जोरदार टाळ्या. हा, त्या लेकराचा गोड स्वभाव आहे, शांत स्वभाव आहे. ठीक आहे, म्हणून अशा पद्धतीने आता थोडक्यात परिहार दिला, कीर्तनाला सुरुवात. विठाला 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 देवाताईचा करी उपकार, देवाताईचा करी उपकार, देहाचा विसार पाडी माझा. जगतवंदने पूजने जगद्गुरु तुकोबरायांची आयुष्यभराची भक्ती त्या ठिकाणी असल्या कारणानं भगवान परमात्मा आमच्या असणारे त्या ठिकाणी तुकोबरायांना भेटायला भामचंद्र डोंगरावरती गेल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबरायांचं चाललं होतं, जय विठ्ठल श्री विठ्ठल, जय विठ्ठल श्री विठ्ठल, जय विठ्ठल श्री विठ्ठल, जय विठ्ठल श्री विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला,
षडूर्ताः नमः शान्तशमां भक्ता नित्ययुक्ता उपासते तरी जयाची चोखटी मानसी विहोण्यासी क्षेत्र संन्यासी जया निजल्या उपासी वैराग्य गा सतत भगवत नाम चिंतन करणारे जगद्गुरु तुकोबरा त्यांच्या समोर परमात्मा उभा राहिले आणि सांगितलं महाराज तुमची खूप भक्ती झाली मी तुमच्यावरती प्रसन्न आहे काय मागायचं मागून घ्या अभंगाचं प्रथम चरण क्या बात आहे देवा ताई साकरी उपकार देहाचा विसर पाडी माझा तुकोबरा सांगतात तुला देवा माझ्यावरती उपकार करायचा आहे ना तर माझी एक मागणी आहे काय देहाचा विसर पाडी माझ्या देहाचा मलाच विसर पडला पाहिजे असं काहीतरी कर आपण देवाकडे गेल्यावर काय मागतो आपल्या देहाचा विसर पडावा असं मागतो का देवाकडे नाही आपण उलट मागतो तुकोबरा आपल्या उलट मागतात आपण तुकोबऱ्यांच्या उलट मागतो आपण देवाकडे गेलं की म्हणतो पहिलं आरोग्य दे सुंदरता दे धटाकटा ही असर शरीर राहू दे ऐक नाही आणि तुकोबरा म्हणतात देहाचा विसर पाडी मज हा देहाचा विसर पडू दे मला याच्यावरती अजिबात माझं तादात्म्य नको अजिबात ममत्व नको एकदम विसर पडला पाहिजे मग काय होईल अभंगाचं दुसरं चरण हे करीत हा जीव सुख पावे माझा करीत हा जीव सुख पावे माझा करीत हा जीव सुख पावे माझा हे करीत हा जीव
माझ्या देहाचा मला विसर पडला तरच माझ्या जीवाला सुख प्राप्त होईल. तरीच हा जीव सुख पावे माझा बरवे केशी राजा. कळवाले केशव राजा म्हटलं नाही, केशी राजा म्हटलं. केशी राजा का म्हटलं तर भगवंताने केशी दैत्याला मारलं म्हणून भगवंताचं नाव केशी भगवान पडलं. केशी भगवान के. एक वेळेस भगवान परमात्मा रण सोडून गेले म्हणून परमात्म्याचं नाव काय पडलं रणछोड भगवान की जय. एक वेळेस भगवान परमात्म्याने म्हणजे सातत्याने गायीचं पालन केलं म्हणून परमात्म्याचं नाव गोपाल भगवान की गोपाल नाव पडलं. असे भगवंताचे जे जे भगवंताने कार्य केलं तशा तशा पद्धतीने देवाची नावं पडली आणि त्याच्या कार्यावरच त्याचं नाव असतं, कर्तृत्वावरच त्याचं नाव पडत असतं. तसं भगवंताने केशी राजा तुकोबरायांनी म्हटलेलं आहे. केशी राजा का तरीच हा जीव सुख पावे माझा बरवे केशी राजा कळवाले. आली लाईट. हे केशव राजा मला चांगलं कळालेलं आहे म्हणून माझ्या जीवाचा विसर पडल्यानंतर मला सुख होईल. आणि दुसरी एक माझी मागणी अशी आहे की तुझ्या चरणापाशी आम्हाला थोडीशी जागा दे. अभंगाचं तिसरं चरण. देई चित्तारा के पायापाशी, 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 लाखे पायापाशी, लाखे पायापाशी, देई चित्तारा के पायापाशी. सकलवती सकलवती अखंडित सकलवतीसी अखंडित सकलवतीसी अखंडित अखंडित तरीची हा जीव सुख पावे माझा. तरीच हा जीव सुख पावे माझा. तरीच हा जीव सुख पावे माझा. तरीच हा जीव सुख पावे माझा. पावे माझा सुख पावे माझा. हे ठाव देई देता लाखे पाया पाशी सकलवतीची अखंडित राखे पाया पाचे ठाव दे चित्ता राखे पायापाशी सकळ वृत्तीशी अखंडित. हे भगवंता तुझ्या चरणापाशी आम्हाला ठाव दे, जागा दे थोडीशी. हा ठाव दे चित्ता, चित्तेला आमच्या ठाव दे म्हणजे चित्ताला बरं का. ठाव दे चित्ता राखे पायापाशी, पायापाशी राखा मला. हो सकळ वृत्तीशी अखंडित, माझी वृत्ती सतत अखंड तुझ्या भजनामध्ये लीन व्हावं. अखंड जया तुझी प्रीती मज देतयांची संगती, मग मी कमलापती तुझा बाणाने कंटाळा. हो तुझा कंटाळा येऊ देऊ नको. एवढंच नाही तर आमच्यापाशी जी आशा मनशा तृष्णा कल्पना वासना यांचा आणि आमचा संबंध दूर ठेव, जवळ येऊ देऊ नको. अभंगाचं चौथं चरण. आस भय चिंता लज्जा काम क्रोध आस भय लज्जा काम क्रोध आस भय चिंता लज्जा काम आस भय चिंता लज्जा काम क्रोध भय चिंता लज्जा काम चिंता लज्जा
क्रोध तोडावा संबंध याचा माझा. मला कुठल्या गोष्टीची आशा नको, कारण प्रत्येक माणसाला आशा असते बरं का. हा, लग्न असलं की त्या ठिकाणी आशा. पाहुणेबाईला वाटतं आता साडी नेसूनच यायचं, एवढा मोठा आहेर केला म्हणजे मोठीच साडी भेटेल आपल्याला, आशा. हा, एक उदाहरण सांगितलं, तुमचं नाही सांगत बरं का, आता रोज एका गावाला जातात तिकडलं सांगते. हा, ऐक नाही, आशा प्रत्येक गोष्टीला आशा असते. वडिलांना आशा असते, मुलगाने मुलाने मला नुसतं जेव तरी म्हणावा. हा, जेवला का बाबा एवढं तरी म्हणावा. मुलालाही वाटतं, त्यालाही आशा लागते, बाबाने आपल्याला गबाळ दिलं तर ठीक आहे, हा सांभाळायला चीज होईल. हा, म्हणून त्यांना सुद्धा आशा. म्हणून महाराज सांगतात, आशा हे दास असते, दासा सर्व लोकशया, आशा हे शमदासी, ते शमदासी ते लोका. आशा उपजली अनंतासी, नीच वामनत्वाले त्यासी. भगवान विष्णू परमात्म्याला सुद्धा आशा लागली का. वामन भगवान त्या ठिकाणी बलीच्या दारामध्ये भीक मागण्यासाठी गेले. हा, तेरे द्वार खडा भगवान, भगत भर दे रे झोली, भगत भर दे रे झोली, भगत भर दे रे झोली, तेरा होगा बड़ा एहसान, भगत भर दे रे झोली, भगत भर दे रे झोली, भगत भर दे रे झोली. हा, त्या ठिकाणी तोंबटुम वामनम दृष्ट्वा मोदमाना महर्षया. वामन अवतारामध्ये भगवान परमात्मा तिथे गेले आणि गेल्याच्या नंतर बली भगवंताने त्यांची पूजा केली, प्रसन्न झाले. परमात्म्याचा चेहरा पाहिल्याबरोबर मोहित झाले. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, जसं गवळणीचं मन मोहून घेतलं तसं त्या ठिकाणी वामन भगवंताच्या रूपाकडे पाहिल्यानंतर त्या ठिकाणी बलिराजाचं मन आकर्षित झालं. परमात्म्याचं स्वरूपच तसे कर्षयती ती कृष्णा. हा, म्हणून त्या ठिकाणी आकर्षित झाल्याच्या नंतर हात जोडले, हे अतिथी देवा, अपमानिले अतिथीने सुकृताची संपत्ती. कधी अतिथीचा अपमान करायचा नसतं, पण बलिराजाने पूजन केलं. शुक्राचार्याने अपमान करायचं ठरवलं, पण बलिराजाने नाही. आडा आला म्हणून फोडी आला डोळा, म्हणून अंधाळा केला गुरु. कारण त्यांना माहित होतं हा वामन नाही, हा परमात्मा भगवान विष्णू कपटी रूपाने आलेला आहे. अरे तुला भिकारी करून टाकेल, याला काही देऊ नको. परंतु त्या ठिकाणी बलिराजा म्हटला, गुरु महाराज मी संकल्प केलेला आहे, त्या ठिकाणी पाणी सोडलेलं आहे. संकल्प केला, शब्दाने संकल्प सोडला, पण म्हटले पाणी कुठं सोडलंय. म्हणून बळीराजा ज्यावेळेस झारीतून पाणी खाली टाकत होतं, संकल्प सोडण्यासाठी पाणी झारी वाकडी केली. त्यावेळेस शुक्राचार्य त्या झारीच्या नळीमध्ये जाऊन बसले की पाणी खाली येऊ नये. हा, त्या ठिकाणी बलिराजा म्हटला, पाणी जरी खाली नाही आलं तरी मी मनापासून संकल्प केला की 3 पाऊल जागा तुला देईन. कारण बलीच्या दारामध्ये भीक मागितला आणि 3 पाऊल जागा मागितली. त्यावेळेस आश्चर्य बळीराजाने सांगितलं, 3 पाऊल जागा काय मागतो ब्राह्मण देवा. अरे एवढं मागा की माझ्याकडे जो ब्राह्मण मागायला येतो त्याला आयुष्यात दुसरे कुठे भीक मागायची गरज पडत नाही. एवढं तुम्ही मागा, 100 एकर जमीन म्हटलं तरी तुम्हाला देतो. तो म्हटला नाही नाही, मला 100 नको, मला 3च पाऊल द्या. मी तसा असताना मोठा आशावादी ब्राह्मण नाही, लोभी ब्राह्मण नाही, मला 3च पाऊल पाहिजे, फक्त 3 पाऊल. म्हटले नाही नाही, तुमचं लग्न झालं नसेल तर सुंदर कन्याशी राजकुमारीशी लग्न लावून देतो. म्हटले लग्न नको. हा, म्हटले तुम्हाला गायी दान पाहिजे असेल तर गायी देतो. म्हटले गायी नको. म्हटले तुम्हाला सोनं पाहिजे असेल तर सोनं देतो. म्हटले काहीच नको, फक्त 3 पाऊल जागा द्या. त्या ठिकाणी संकल्प केला. पहिल्या पाऊलामध्ये सर्व पृथ्वी नापली आणि त्या ठिकाणी दुसऱ्या पाऊलामध्ये आकाश. त्या ठिकाणी 3रा पाऊल बोल कुठे देऊ असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी बलिराजा म्हटला, दान देणारा मोठा. हा का कोण मोठं. त्यावेळेस असर भगवंत म्हटले दान देणारा मोठा आहे. हा, म्हटले मग ठेवा माझ्या मस्तकावरती पाय. म्हणून मस्तकावरती पाय ठेवला आणि बलीला पाताळामध्ये. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी, जीव दिला पाया तळी, जीव दिला पाया तळी. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी, जीव दिला पाया तळी, जीव दिला पाया तळी. तुका म्हणे बळी
जीव दिला पाया तळी जीव दिला पाया तळी तुका म्हणे बळी तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी जीव दिला पाया तळी जीव दिला पाया तळी तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. त्याच्या मस्तकावर पाय ठेवला आणि पाताळामध्ये बलीला घातल्याच्या नंतर भगवान परमात्मा प्रसन्न झाले. म्हटले मी तुझ्यावरती प्रसन्न आहे. तुम्ही राज्य दिलं, पृथ्वी दिली आणि स्वतःला सुद्धा मला अर्पण केलं म्हणून मी प्रसन्न आहे. मागा काय मागायचंय ते त्याने सांगितलं देवा तूच पाहिजे मला, माझ्या समोर उभा पाहिजे रात्रंदिवस. म्हणून देवाला द्वारपाल व्हावं लागलं त्याचं. म्हणून जेव्हा सर्वस्व आपण देवाला समर्पित करतो का तेव्हा देव आपलासा होत असतो. तुकोबरा सांगता देह समर्पिजे देवा देह समर्पिजे देवा समर्पिते देवा समर्पिते देवा भार काहीच न घ्यावा भार काहीच न घ्यावा माझ्या दारामध्ये द्वारपाल म्हणून तो राहायचं. भगवंत ठीक आहे म्हटले, परमात्मा द्वारपाल म्हणून तिथे राहू लागले. विठ्ठला विठ्ठला आशा उपजली अनंतासी नीच वामनात वाले त्यासी. भगवंताला आशा उपजली म्हणून वामन अवतार धारण करावा लागला आणि बलीच्या दारामध्ये भीक मागावं लागलं. म्हणून तुकोबरे सांगतात आशा नावाची बाई सर्वांनाच त्रास देते इथाली सोडून. हाय का नाही? हा हा म्हणून त्या ठिकाणी आशा फार कठीण आहे. हो म्हणून तुकोबरे म्हणतात वाया गेले. जे आशा पाशापासून मुक्त आहेत ना, लांब आहेत ना, ते मुक्त आहेत. म्हणून या ठिकाणी बंधनाचा तोडू फासा देऊ आशा टाकोणी का नाही त्याची घेता सिरी. होईल दुरी निज पंथ नातिलेची माझे तुझे कोण ओझे वागवी. तो का म्हणे अंतराये देवी काय जिने ते. महाराज सांगतात म्हणून आशा जर टाकून दिली तर त्या ठिकाणी माणूस मुक्त होतो. एक उदाहरण तुम्हाला सांगते. एक असताना माकड धरणारा घिसाडी होता, माकड धरणारा, आणि त्याला माकड धरायचं होतं. त्याने फुटाने घेतले, लाह्या घेतल्या, मुरमुरी घेतले, एका चिंचेच्या झाडाखाली गेला मोठ्या. तिथं भरपूर माकडं होते. आपल्याकडे माकडं नाहीत. उत्तर प्रदेशामध्ये गेल्यानंतर सर्व माकडंच माकडं. हा कुणाचा चष्मा तरी काढते, कुणाची पिशवी तरी ओढते, कुणाचं काहीतरी काढते. त्यांना तुम्ही मनाने जर खायला टाकलं तर काही ओढत नाहीत. हा पण आजूत येऊन त्या ठिकाणी डोक्यापासून चष्मा काढून घेऊन जाते. कधी गेला तर त्यांना खायला घाला. हा तसं ह्या ठिकाणी माकडाचं काम कठीण आहे. त्याला माकडं पकडायचे होते म्हणून त्याने काय केलं, एक कुंभाराकडून केळी आणली. हा
कुंभाराकडून केळी आणली, सांगितलं आम्हाला असणारी छोटी तोंडाची केळी द्या, नुसता हात गेला पाहिजे आणि वरती आला पाहिजे. हा माकड धरायचे. तो हुशार होता घिसाडी त्या माकड धरणारा. त्याने काय केलं, त्या केळीमध्ये सगळे फुटाणे मुरमुरे ठेवले आणि ठेवल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते माकड जिथं होते का तिथे मात्र ती केळी ठेवली. ठेवल्याच्या नंतर माकडाला वाटलं आपल्याला फुटाणे मुरमुरे खायला भेटतात, बिस्किट वगैरे त्या ठिकाणी, म्हणून त्याच्यामध्ये ते हात घालायचे. हात घातल्याच्या नंतर सरळ बाहेर निघायचा, पण मूठ घेऊन म्हटल्याच्या नंतर हात निघत नव्हता. हात न निघाल्यामुळे यांची आशा काही सुटाना, हात काही निघाना. मग तशा असणाऱ्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी त्या घिसाड्याने माकड धरलं. हा, कारण तो जर माकड मुरमुऱ्याची फुटाण्याची अपेक्षा सोडत होता, आशा सोडत होता, तर तो गुंतत नव्हता. त्याने मुरमुऱ्याची फुटाण्याची आशा धरली म्हणून तो गुंतल्या गेला. म्हणून महाराज सांगतात, हा या आशापासून मला दूर ठेव. म्हणून आस भय चिंता, ज्याला आशा नाही त्याला भीती सुद्धा नाही. काही काही माणसाला आशा असते, मग त्या ठिकाणी आशा असल्याच्या नंतर पुन्हा एखादी मनइच्छित असणारी गोष्ट आपल्याला नाही भेटली की माणूस काय करतो, काहीतरी कुटाने करतो, चोरून घेतो वगैरे. मग चोरी झाली की असणारी भीती निर्माण होते. ज्यांनी केली चोरी त्याच्या पाठीमागे पोलिसाची गाडी, आणि गाडी लागल्याच्या नंतर इथे लप तिथे लप, इथे लप तिथे लप. कारण का चोरी केलेली असते ना. पण ज्याने चोरीच केली नाही त्याला भीती काय, तो राजरोज कुठेही चालवू शकतो, कुठेही वागू शकतो. म्हणून महाराज सांगतात भीतीपासून सुद्धा आम्हाला दूर ठेवा. आस भय चिंता, चिंतासे घटे शरीर. चिंता फार कठीण आहे. आपल्याला सगळ्याला प्रपंचाची चिंता लागून राहिलेली आहे. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत कसं होईल, काय होईल, 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 कसं होईल. हाय का नाही? हाच मंत्र आहे सगळ्यांचा. कसं होईल, काय होईल, कसं होईल, काय होईल, कसं होईल, काय. मला सुद्धा चिंता सप्ताह उभा केल्यापासून कसं होईल, काय होईल, कसं होईल, काय होईल, कसं होईल. हा आज वाटतंय जोर जरा बरं आलंय उताराला. हाय का नाही? हा कठीण असतं. वर बापालाही चिंता असते. मुलीचं लग्न जमलं की पार पडूस तर कसं होईल, काय होईल, कसं होईल, काय होईल, कसं होईल, काय होईल. आहे का नाही? प्रत्येकाला चिंता असते. छोट्या कामापासून मोठ्या कामापर्यंत सगळ्याला चिंता असते. प्रपंचाची चिंता जशी आहे तशी प्रत्येक कामाची चिंता असते. मग प्रापंचिक लोक असो किंवा महाराज लोक असो. आमचा तरी काही सोपा धंदा आहे का? हो काही नाही, लय अवघड आहे. हा कठीण आहे महाराज. डोळे फोडावं लागतात, जागरण करावं लागतं, 4-4 तास बसावं लागतं. कथा करायची म्हटलं तर 4-4 तास त्या ठिकाणी मांडी घालून बसावं लागतं, आसन घालून बसावं लागतं. कीर्तन करायचं म्हटलं तर 2-2, 2.5 तास उभा राहावं लागतं. सोपी गोष्ट आहे का? सोपं काहीच नाही महाराज. म्हणून अशा पद्धतीने सर्वांना चिंता लागली. तुकाराम महाराज म्हटले याच्यापासून मला मुक्त करा. चिंतासे घटे शरीर. चिंता काय करते? जिवंत माणसाला जाळते. चिंता मेलेल्या माणसाला जाळते. चिंतन मेलेलं माणूस जिवंत करते. मेले माणूस उठविले वेळ काळा ती ग्राशील का. म्हणून आस भय चिंता लज्जा, लाज सुद्धा नको बरं का मला तुझं नाव घेताना. आपल्याला लाज वाटते. आम्ही कोपरगावला कीर्तनाला गेलो, महिला मंडळांचा सप्ताह होता. मी म्हटलं सर्वांनी महिलांनी वर हात करा आणि म्हणा ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम. वा वा, जोरदार टाळ्या. सगळ्या माऊल्यावर हात करून म्हणायच्या ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. एक बाई म्हणायची
वामनाचा बाप पपीचा बाप. म्हटलं मावशी तुमचं आडवं येते, भजन वेगळं घ्या आता तुम्ही. ती म्हटली नाही माय काय सांगू, आमच्या त्यांचं नाव आहे ते, कसं घेऊ एवढ्या माणसामध्ये. म्हटलं कुणाचं, म्हटले आमच्या त्यांचं. हा म्हटलं त्यांचं कुणाचं. हा मग आता आमचे तुकाराम महाराज कुठं, तुमचे तुकाराम कुठं. म्हटलं ती म्हणती वामनाचा बापा, वामनाचा बापा, वामनाचा बापा, वामनाचा बाप. हा का लाज वाटते, हा का त्यांचं नाव घ्यायला लाज वाटते. ठीक आहे, एखाद्या तुमच्या पतीचं नाव घ्यायला तुम्हाला लाज वाटली तरी हरकत नाही, पण देवाचं नाव घ्यायला कधी लाजायचं नाही. लाज भय शंका दुरावीला मान, लाज भय शंका दुरावीला मान. लाज धरली नाही धरले लाज, सांडिले हित नावडे पुराणी बैसले संत, केली बहुत परनिंदा. म्हणून लाज नको, तुझं नाव घेत असताना मला लाज वाटू देऊ नको. आस भय चिंता लज्जा काम क्रोध, आणि काम क्रोधापासून सुद्धा आम्हाला काय करा, दूर ठेवा. कारण संत मुक्ताबाई वर्णन करतात, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई जाते ग माहेराला, हे बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग जोरदार जोरदार. मुक्ताई म्हणतात, आशा मनशा तृष्णा कल्पने घात केला याचा
केला. आशा मनशा तृष्णा कल्पना घात केला या चौघी जणी वासनानंद मोठी चावटोणी आधरिती गालाच्या गालाला बाई बाई जाते गे माहेराला बाई बाई जाते गे माहेराला. वासना नावाची बाई गाल धरते महाराज, खूप त्रास देते. म्हणून तुकोबऱ्याने सांगितलं माझे मुळाचे 3 सासरे 2 वाईट आहेत खरे एक आहे गरीब बिचारा आमानित नाही मी त्याला बाई बाई जाते ग माहेराला बाई बाई जाते ग माहेराला. हा यांनी मला त्रास दिलेला आहे, यांच्यापासून मला दूर ठेवा. आशा आस भय चिंता लज्जा काम क्रोध कामची नाही तिथे क्रोधची कैसा जिथे काम नाही तिथे क्रोध कशाला येईल म्हणून यांच्यापासून आम्हाला दूर ठेवा. हो आणि एवढंच नाही आमचं एकच मागणं आहे अभंगाची मागणे ते कहेची आहे आता 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 नाममुखी संत संग देई. तुकोबरे म्हणतात आता एकच मागणं आहे संतांची संगत आणि मुखामध्ये देवाचं नाव. संगत कोणाचीही करू नका. संगत वाईट घडली ते अख्खं जीवन बिघडतं. पंगत जर वाईट आपल्या पंगतीला जर असं आपण वाईटाच्या बसलो तर एक वेळचं जीवन बिघडेल, पण संगतीला जर वाईटाच्या बसलो तर अख्खं जीवन बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. हो म्हणून जीवनातला क्षण अन्नाचा कण संगत आणि पंगत ही योग्यच असायला पाहिजे. म्हणून तुकोबरे सांगतात या ठिकाणी मागणी ते एक आता हेची आहे. नाममुखी संत संग दे. मागताना सुद्धा काही मागावं हे कळलं पाहिजे बरं का. नाहीतर काही
एक धनगर होता आणि तो असणारा बिचारा मेंढराकडे गेला. त्याला तहान लागली. तहान लागल्याच्या नंतर राजाची सवारी चाललेली होती. महाराज राजाची सवारी चाललेली असताना राजा म्हटला, अरे मला तहान लागली, तुझ्याकडे पाणी आहे का? हो. तो म्हटला, महाराज पाणी नाही, पण मी मेंढीचं दूध काढतो आणि तुम्हाला देतो. तुमचा घसा कोरडा पडलाय ना, म्हटला तुम्हाला देतो. त्यांनी मेंढीचं दूध काढलं आणि त्या राजाला दिलं. राजाच्या पोटात शांत वाटलं, घसाही चांगला झाला, कोरड पडली होती, तो प्रसन्न झाला. अरे बाळा, म्हटला मी तुझ्यावरती प्रसन्न आहे, म्हटला माग काय मागायचंय? तो म्हटला, राजेसाहेब बरं झालं, सकाळ धरून हीच वाट पाहत होतो, म्हटलं मामा, की मला असणारे खरोखर सकाळ धरून तंबाखूला लावाय चुनाच नव्हता. आता राजाने काही मागितलं असतं तर दिलं असतं की नाही, पण चुन्यावरही राजा घालवला बघा त्यांनी. पण काही काही लय चतुर असतात बरं का, खूप चतुर. एक आंधळ होतं, त्याला महादेव प्रसन्न झाला. महादेव प्रसन्न, मी सांगून गेले सकाळी शिवमहापुराणामध्ये, महादेव क्षणे रुष्टा क्षणे तुष्टा, क्षणामध्ये प्रसन्न होतात. लोटाभर पाणी घालायचं, बेलपत्र व्हायचं, तांदूळ अक्षत व्हायचा, साखरेचा प्रसाद व्हायचा, जय भोले म्हणायचं की महादेव आनंदित होतात, लगेच प्रसन्न. काय मागायचं घ्या मागून. महादेवाची भक्ती करा, कारण लवकरात लवकर प्रसन्न होणारं दैवत महादेव आहे. तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करणारं दैवत महादेव आहे. म्हणून तर शिवमहापुराण कथा ठेवली होती आपण यावर्षी, पण कुणीच ऐकायला येत नव्हतं. या तुळशीवाल्या महिला त्याच दाबून धरीत होतो आम्ही. कथा होऊस तर आरतीच घेत नव्हतं तुळशीची. हा, म्हणून ते बिचाऱ्या बसायच्या, त्यांच्या कानावर गेलं कसं कवायना. हा ठीक आहे, म्हणून महादेव लवकर प्रसन्न होतात. आणि शिवमहापुराणामध्ये सगळी महादेवाचीच कथा आहे, सगळं महादेवाचं आहे. हा, पण आता काय करावं, अमृत लागले तोंडात पडायला, पण आपण दात खेळी बसलेली ती काढीतच नाहीत, ते असं आतच जाऊ देत नाहीत, असं होतंय. काय करावं. हा, परंतु त्या ठिकाणी हा महादेव फार लवकर प्रसन्न होतात महाराज. हा, कुठं आलता विषय आपला? हा, धनगर आहे का नाही? कुठं आलता? बरोबर आहे की बाळवणी? जरा बोलत जा की. हा, काही काही माणसं बोलत नाही, हलत नाही, आहे का ते बी कळत नाही. विठाला 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 विठाला. खूप चतुर होता, महादेव प्रसन्न झाला महाराज. महादेव प्रसन्न झाल्याच्या नंतर महादेव म्हटला, वरंबुऱ्यात काय मागायचे मागून घ्या. असं म्हटल्यानंतर ते आंधळ इतकं हुशार, इतकं हुशार, इतकं हुशार, इतकं हुशार, इतकं हुशार होतं म्हणता. तो म्हटला, माझ्या नातवाच्या डोक्यावरती राजछत्र धरल्यालं मी माझ्या डोळ्याने पाहावं, असं मला वरदान द्या. देव तथास्तु म्हटले. किती हुशार आहे महादेवाला. अगोदर याला डोळे द्यावं लागले भाऊ, याला डोळे द्यावं लागले. ते म्हातारं होतं, त्याला तर्ण करावं लागलं, त्याचं लग्न करून द्यावं लागलं, त्याला पोरग द्यावं लागलं, पोराचं लग्न करून द्यावं लागलं, आणि पोराला नातू द्यावा लागला, आणि नातवाचं लग्न करून त्याला राज्य द्यावं लागलं, आणि त्याच्या डोक्यावर छत्र धरलेलं पाहावं लागलं. इतके एका मागणीमध्ये देवाला काम करावं लागले. याला म्हणतात चतुर, आहे का नाही? हा, असे काही असतात रे चतुर मागणारे असतात. पण काही काहीला काहीच कळत नाही काय मागावं. हा, देवाला मागायचं, हेची दान देगा देवान तुझा विसर गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. कारण देवाचा विसर पडला नाही पाहिजे. प्रपंचाचा विसर पडला तरी चालेल, आज नाही उद्या ते काम होईल, पण देवाचा जर विसर पडला ना, काही फायदा नाही. महाराज सांगतात, एक एक क्षण आपल्या आयुष्यातला वायाला चाललेला आहे. हा, म्हणून त्या ठिकाणी देवाला विसरायचं नाही. आणि विसरलं की विसरला दया थोर झाली हानी, पद्धतीला खाणी गवऱ्याची, पद्धतीला खाणी गवऱ्याची, पद्धतीला खाणी गवऱ्याची. विसरले तया थोर झाली हानी, पचतील खाणी
नाही 84च्या. देवाला विसरायचं नाही. देवाला विसरलं की आपली हानी होते, आपली नुकसान होते. कशी होते एक उदाहरण देते, तुमच्या लक्षात बसेल. म्हणजे एक जावाई बापू, एकुलते एक लाडके, एकुलते एक असले जास्ती लाडके असतात है का नाही. हा, आणि ते लय दिवसानं गेलं बघा महाराज सासूरवाडीला. सासूरवाडीला गेल्याच्या नंतर सासूबाई नाकाचा मोती ठेवी घाण, राखी जावयाचा मान, जय देव जय देव जय जावई बापू, तुम्ही म्हणता तसंच आम्ही बी ऐकू. ऐका नाही, जावयाची पूजा. सासूबाई लय चतुर होती. हा, तिने विचार केला आता मी एकटीच आहे, जावई बापू आले, त्यांना भूक लागलेली आहे, आलं थोड्या वेळामध्ये चांगलं जेवण झालं पाहिजे. हा, म्हणून तिने काय केलं, हा त्याला केलं दिरडण गुळणे जेवायला. काय केलं, दिरडण गुळण. इतकं भावलं, इतकं भावलं, इतकं भावलं, इतकं भावलं त्यांना. गोड असं असताना गुळाने, गोड असे असणारे दिरडे, लाभारे बरकत रे, लाभारे बरकत रे, लाभारे बरकत रे, लाभारे बरकत. किती दिरडे खावा अक्का, त्यांनी 50 दिरडे खाल्ले. किती, 50 खाल्ले. कारण इतके भावले दिरडे. आता दिरडे म्हणजे काय, ते पाणीच असते. हा, 50 म्हणजे काय लय झाले का त्या बिचाऱ्याला. तेवढे 5-50 खाल्ले. 5-50 दिरडे खाल्ल्यानंतर एवढे त्यांना आवडले, आणि आवडल्याच्या नंतर ते अख्ख्या वाटाने घुकीतच गेलं दादा. दिरडांगुळणी 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 दिरडांगुळ. हा, त्याने विचारच केला, म्हटला घरी गेलं की बायकोला असंच करायला लावणार. दिरडांगुळणी दिरडांगुळणी दिरडांगुळणी. पण योगा असा, ते जात असताना मध्ये एक वडा होता, वडा. हा, तिथं घसरगुंडी होती. त्याचा पाय तिथं घसरला, असाच पसरला, असाच विसरला. तसाच भरलेला बिचारा तसाच घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर बायको म्हणली काय अवस्था करून घेतली बाई वेड्यासारखी, कुठं पसरला होतात. तो म्हणला माझं जाऊ दे मरून दे, पण तुझ्या आईने जी केलं तर ती कर. तो म्हटला माझ्या आईने काय केलं तर तसलं केलं तर. म्हणला ही इसरून गेलं ना तेवढ्यात. हा, म्हटली काय केलं तर ते तरी सांगा. नाही तसलं केलं तर म्हण. आय कसलं. ती म्हणली काय येडं राताळ पदरात पडलंय बाय. म्हणली तसलं केलं तर तसलं केलं तर. अहो नाव तरी सांगा. असं म्हणल्यावर त्यांनी जेच रूमनं घेतलं ना सरकारी सर, जेच हाणायला लागलं ते बायकुला. एवढं हाणलं एवढं हाणलं एवढं हाणलं एवढं हाणलं. ती आयो 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 करायची तरी ते माघच घेतलं नाही. तिचा आवाज ऐकून एक म्हातारी शेजारची आली. ती म्हटली ए मेल्या, काय लेकराच्या पाठीचं दिरडण गुळणी केलं र. तो मला हा हा आजे तीच 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 सांगायचं होतं मला. हिला कवच झालंय, मी तिला म्हणतोय हेच कर, दिरडण गुळणी कर. दिरडण गुळणी म्हणजे त्याच्या काय ध्यानात येत नव्हतं. अशी परिस्थिती महाराज सांगतात. विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. मागणे ते का आता हेचे आहे आता, नाममुखी संत संगदी. मुखामध्ये देवाचं नाव द्या आणि संताची संगत पाहिजे. संतन के संग लागी रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागी रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागे रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. 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 तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागी रे, तेरी अच्छी बनेगी. शिवाजी की बन गई सलाम की बन गई, सलाम की बन गई. हरी सुमिरन पे लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागी रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी, अच्छी बनेगी. आहा, वाह जोरदार टाळ्या. ध्रुवजी की बन गई, प्रहलादों की बना गई. हरि सुमिरन में लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागी रे, तेरी अच्छी
से तोई हंस करेंगे उड़ जाए उड़ के दागरे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लागे रे तेरी अच्छी बनेगी हा महाराज सांगतात किस की बन गई बाबा म्हटले ध्रुवजी की बन गई प्रल्हाद की बना गए ध्रुवजीच्या जीवनामध्ये नारद महर्षींचा अनुग्रह झाला थोडी संगत घडली तर त्याचं जीवन बदलून गेलं साक्षात त्याला ईश्वर भेटला एवढा संत संगतीचा फायदा असतो म्हणून महाराज सांगतात मागणे ती घ्यायची आहे आता नाममुखी संत संगती आणखी कोणाची बनली तर महाराज सांगतात प्रल्हाद की बन गई कारण प्रल्हादाची आश्चर्य आणि भगवान आमच्या नारद महर्षींची भेट झाली नारदजींनी त्यांना मंत्र दिला ओम नमो भगवती वासुदेवाय ओम नमो भगवती वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवती वासुदेवाय ओम नमो भगवती वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय जोरदार टाळ्या पक्वाच्या महाराजांसाठी गायनाचार्यांसाठी ठीक आहे म्हणून या ठिकाणी प्रल्हाद की बना गई ध्रुवजी की बना गई का नारदजींची भेट प्रल्हादजीच्या जीवनामध्ये सुद्धा झाली ज्यावेळेस कैयदूच्या पोटामध्ये प्रल्हादजी होते भक्त प्रल्हादजी त्यावेळेस आश्चर्य त्या ठिकाणी त्यांच्या मातोश्रीने भागवत कथा ऐकली सदाशिव्या श्रीमद भागवती कथा त्यावेळेस त्यांनी पोटात हा मंत्र ऐकला पण या मंत्र जपला तर मंत्र जपल्यामुळे देवाला सुद्धा अवतार घ्यावा लागला आणि ध्रुव बाळाचं रक्षण करावं लागलं एवढी मंत्रामध्ये ताकद आहे आणि एवढी सत्संगतीमध्ये ताकद आहे म्हणून संतन के संग लागी रे तेरी अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी होई तेरो बडो भाग रे तेरी अच्छी बनेगी म्हणून मागणे तीक हेची आहे आता तुकाराम महाराज म्हणतात आता मला मागायचे मागणे तीक हेची आहे आता नाममुखी संत संगती मुखामध्ये देवाचं नाव आणि जीवनामध्ये संतांची संगत नाममुखी संत संगती आणि संतांची संगत करून घेतल्याच्या नंतर चांगली माझ्याकडून सेवा करून घे वरपंगी करून घेऊ तुका मने नको वरपंग देवा तुका मने नको वरपंग देवा तुका मने नको वरपंग देवा तुका मने
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई करविली तैसी केली कटकाट वाकडे की नीट देव जाणे. या ठिकाणी आजचे जे कीर्तन पुष्प आहे मागणी प्रकरणातील अभंग निवडला. आज देवाला मागायचं असतं. आपण एवढ्या दिवस जी सेवा केली त्यासाठी ती मागायची असतं. म्हणून या ठिकाणी आज हिशोब होतो आणि उद्याच्याला पगार मिळतो बरं का. पगाराला सगळे या है का नाही. हा म्हणून आजची कथा आजची असते का आजची कथा जी येते आहे का आजची कथा या ठिकाणी विराम घेते असं मला तोंडामध्ये आलं होतं. पण आजची कीर्तन सेवा या ठिकाणी विराम घेत आहे. या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी जय विठ्ठल करू यांना आधी खाली बसू आणि मग पुढचं कार्यक्रम चालू करू है का नाही. जय विठ्ठल जय जय